नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 10 जूनच्या चालू घडामोडीमध्ये तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत आहे. व या चालू घडामोडीसोबतच या व्हिडिओच्या शेवटी आपण आज टेस्ट ठेवलेली आहे. सो मी तुम्हा सर्वांना सुचवेल की तुम्ही ही टेस्ट न चुकता सोडवा व ही टेस्ट सोडून झाल्यानंतर तुमचे जे उत्तर असतील ती कमेंट बॉक्समध्ये न चुकता टाका. याचा मेन उद्देश हा आहे की तुमची मेमरी वाढवावी, तुमचं कॉन्सन्ट्रेशन वाढवावं व तुम्ही हे सगळं जे वाचत आहात या सगळ्यांवर तुम्हाला जे वाचलं तुम्हाला रिप्रोड्यूस करता येतंय का हे तपासणं हा आपला सगळ्यात महत्त्वाचा उद्देश आहे. सो मी तुम्हाला सर्वांना सुचवेल की या व्हिडिओच्या शेवटी दिलेली टेस्ट तुम्ही सर्वांनी सोडवा. आपण सुरू करूया. सगळ्यात पहिली महत्त्वाची न्यूज आहे एन्व्हायरमेंटल परफॉर्मन्स इंडेक्सबद्दल. रिसेंटली पर्यावरण निर्देशांक पब्लिश झालेला आहे, ज्यामध्ये भारताची रँक 168वी आहे. एन्व्हायरमेंटल परफॉर्मन्स इंडेक्सबद्दल आपण इन डिटेल अभ्यास करणार आहोत. सध्या फक्त इथं काही महत्त्वाचं कंपॅरिझन सांगतो. 2020च्या एन्व्हायरमेंटल परफॉर्मन्स इंडेक्समध्ये जवळपास 180 देशांचा अभ्यास केला गेला. या 180 देशांमध्ये भारताची रँक 168वी आहे. या 180 देशांचा अभ्यास करताना जवळपास 32 इंडिकेटर्सवरती म्हणजे 32 मापदंडांवरती हा अभ्यास केला गेला. भारताची रँक 168वी आहे. डेन्मार्क जे सगळ्यात टॉपला आहे, मी तुम्हाला सर्वांना सुचवल ॲटलस काढा. ॲटलसमध्ये डेन्मार्कची पोझिशन कुठं आहे, डेन्मार्क कुठं आहे हे न चुकता पहा. त्यानंतर आपल्याला माहीत असणाऱ्या देशांपैकी जपानची रँक 12 आहे, अमेरिकेची रँक 24 आहे व चीन हा 120व्या स्थानी आहे. हे तीनही मुद्दे लक्षात ठेवा, यांच्यावरती नक्की प्रश्न विचारला जाऊ शकतो. महत्त्वाची गोष्ट काय की या प्रकारचे प्रश्न मुख्य परीक्षेमध्ये कमी असतात, पूर्व परीक्षेमध्ये खूप जास्त असतात व हा चालू घडामोडीच्या कोर पार्ट्सपैकी एक भाग आहे, ज्यावरती प्रश्न विचारण्याचं प्रमाण हे खूप जास्त असतं. आपण एन्व्हायरमेंटल परफॉर्मन्स इंडेक्सबद्दल थोड्या जास्त इन्फॉर्मेशन पाहूया. सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट, एन्व्हायरमेंटल परफॉर्मन्स इंडेक्स म्हणजे EPI हा दर 2 वर्षांनी प्रकाशित केला जातो. हा EPI 2 विद्यापीठांमार्फत प्रकाशित केला जातो. एक आहे येल युनिव्हर्सिटी, दुसरा आहे कोलंबिया युनिव्हर्सिटी. येल युनिव्हर्सिटी व कोलंबिया युनिव्हर्सिटी हे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या सहाय्यानं दर 2 वर्षांनी एन्व्हायरमेंटल परफॉर्मन्स इंडेक्स प्रकाशित करतात. ह्या इंडेक्स प्रकाशित करण्याची सुरुवात 2002 सालापासून झाली. म्हणजेच काय, 2002 साली एन्व्हायरमेंटल परफॉर्मन्स इंडेक्स हा सगळ्यात पहिल्यांदा प्रकाशित करण्यात आला. त्यानंतर यावर्षी 2020चं जे साल आहे, या 2020मध्ये एन्व्हायरमेंटल परफॉर्मन्स इंडेक्सनं जवळपास 180 देशांचं मोजमाप केलं. हे मोजमाप करताना त्यांनी 32 इंडिकेटर्स म्हणजे 32 मापदंडांचा वापर केला. हे 32 मापदंड छोटे छोटे आहेत. यापैकी त्याचे मेजर जे कॉम्पोनेंट आहेत ते मेजर कॉम्पोनेंट 2 आहेत. सगळ्यात पहिला कॉम्पोनेंट आहे एन्व्हायरमेंटल हेल्थ, दुसरा कॉम्पोनेंट आहे इकोसिस्टीम व्हायटॅलिटी म्हणजे पर्यावरणाचे आरोग्य व दुसरा कॉम्पोनेंट आहे इकोसिस्टीमची व्हायटॅलिटी. एन्व्हायरमेंटल हेल्थच्या अंतर्गत 3 इंडिकेटर्स येतात. एक आहे हेल्थचे इम्पॅक्ट, आरोग्यावरील असणारे परिणाम, तिसरा आहे एअर क्वालिटी, दुसरा आहे एअर क्वालिटी, तिसरा आहे वॉटर अँड सॅनिटेशन. त्यानंतर इकोसिस्टीम व्हायटॅलिटीमधले कॉम्पोनेंट आहेत वॉटर रिसोर्सेस, ॲग्रिकल्चर, फॉरेस्ट म्हणजे वने, त्यानंतर फिशरीज, बायोडायव्हर्सिटी अँड हॅबिटॅट, हॅबिटॅट म्हणजे अधिवास म्हणजे राहण्याचं ठिकाण, आणि सगळ्यात शेवटचं आहे क्लायमेट अँड एनर्जी. सो याच्याशी निगडीत असणाऱ्या अशा सर्व 32 इंडिकेटर्सवरती 100 देशांचं मोजमाप करण्यात आलं व हे मोजमाप करताना या सर्व 32 इंडिकेटर्सचा मागील 10 वर्षांचा ट्रेंड अभ्यासला गेला. मागच्या 10 वर्षामध्ये काय कंडिशन आहे व त्यानुसार 180 देशांपैकी डेन्मार्क हे टॉपला आहे. डेन्मार्कने 100 पैकी 82 मार्क मिळवलेले आहेत. तर भारताची रँक 168वी आहे. भारताने 100 पैकी फक्त 27.6 मार्क मिळालेले आहेत. यामध्ये जर एक परीक्षेच्या सोयीने एक महत्त्वाचं वाक्य पाहायला गेलं तर दक्षिण आशिया म्हणजे काय, साफ्टा किंवा साऊथ एशियन कंट्रीज, तर दक्षिण आशियामध्ये अफगाणिस्तान सोडलं तर इतर सर्व देशांपेक्षा भारताची कामगिरी सर्वात सुमार दर्जाची आहे. परत एकदा सांगतो, एन्व्हायरमेंटल परफॉर्मन्स इंडेक्सवरती अफगाणिस्तान जर सोडलं तर इतर सर्व देशांच्या तुलनेमध्ये भारताची कामगिरी एकदम खालच्या दर्जाची, एकदम सुमार दर्जाची आहे. हे बेसिक फॅक्ट लक्षात ठेवा. इकडचे इंडिकेटर्स तेवढे लक्षात ठेवा. एन्व्हायरमेंटल परफॉर्मन्स इंडेक्स. त्यानंतर दुसरी महत्त्वाची न्यूज आहे, हिमाचल प्रदेशनं परीक्षा आयोजित केलेली आहे. किती केंद्रांवर आयोजित केली आहे, काय केले हे आपल्याला पाहायचं नाही आहे. बेसिकली फक्त आपला महत्त्वाचा मुद्दा काय आहे,
कोरोना लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर ते कोरोनाचं लॉकडाऊन संपून ते शिथिल करायला सुरू केल्यापासनं देशामध्ये या प्रकारच्या परीक्षेचं आयोजन करणारं हिमाचल प्रदेश हे पहिलं राज्य आहे. सो बेसिकली लक्षात ठेवा, कोरोना लॉकडाऊन संपल्यानंतर या प्रकारचं आयोजन करणारं हिमाचल प्रदेश हे पहिलं राज्य आहे. आपण हिमाचल प्रदेशला थोडं मॅपमध्ये पाहूया. भारताचा मॅप आहे. या ठिकाणी हा जो रेड कलर आहे, हा रेड कलर हिमाचल प्रदेश आहे. तुम्ही हिमाचल प्रदेशला थोडंसं आणखीन इन डिटेल जर पाहाल तर तुम्हाला लक्षात येईल की हिमाचल प्रदेशला लागून असणारे राज्य कोणते आहेत. 1 नंबर आहे जम्मू अँड काश्मीर, 2 नंबर आहे पंजाब, त्यानंतर 3 नंबर आहे हरियाणा, 4 नंबर आहे उत्तराखंड, 5 नंबर आहे उत्तर प्रदेश. हे सर्व राज्य हिमाचल प्रदेशला लागून आहेत. यासोबतच आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, हिमाचल प्रदेशला आंतरराष्ट्रीय बाउंड्रीसुद्धा आहे. हिमाचल प्रदेशला चायनाची आंतरराष्ट्रीय बाउंड्री आहे, हे लक्षात ठेवा. लाहौल स्पिती किंवा कुल्लू, कांगरा, उना, हमीरपूर, बिलासपूर ही खूप महत्त्वाची ठिकाणं आहेत ज्याबद्दल तुम्हाला माहीत असणं अपेक्षित आहे. मॅपिंग करताना फक्त मॅप न पाहता त्यावर काय प्रश्न येऊ शकतो, कसा प्रश्न येऊ शकतो, आत्तापर्यंत कसे प्रश्न आले आहेत, या सगळ्यांचा विचार करून, या सगळ्यांचा अभ्यास करून तुम्ही मॅपिंगचा किंवा या व्हिडिओचा अभ्यास करणं जास्त गरजेचं आहे. त्या सोयीनं मॅपिंग करत जा. तुम्ही या सोयीनं मॅपिंग केली तर दिवसात अर्धा तास 15 मिनटं मॅपिंगसुद्धा सफिशियंट आहे. फक्त ब्लाइंडली मॅपिंग केली तर तुम्ही 100 तास जरी मॅपिंग केली तरीही तुम्हाला काहीही फायदा होणार नाही. सो व्यवस्थित मॅपिंग करत जा. यानंतरची पुढची महत्त्वाची न्यूज आहे, अदानीला मिळाला जगातील सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प. बेसिकली लक्षात ठेवा, तुमच्या जनरल स्टडीजचा जो पेपर 4 आहे, या पेपर 4मध्ये टेक्नॉलॉजी नावाचा सेक्शन आहे, तंत्रज्ञान नावाचा सेक्शन आहे. या तंत्रज्ञान नावाच्या सेक्शनमध्ये ऊर्जा नावाचा टॉपिक आहे. त्याच्याबद्दल ही महत्त्वाची न्यूज आहे. अडानी या इंडस्ट्रियल ग्रुपला, ज्यांची एक महत्त्वाची कंपनी आहे अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेड, यांना जगातील सर्वात मोठा सौर प्रकल्प स्थापन करण्याचं कंत्राट मिळालं आहे. हा सौर प्रकल्प जो सोलार फोटोवोल्टाईक सेलवरती डिपेंड आहे, हा सौर प्रकल्प भारतामध्येच उभा केला जाणार आहे. हा राजस्थान किंवा गुजरात या 2 राज्यांमध्ये स्थापन होऊ शकतो, जो जगातील सर्वात मोठा सौर प्रकल्प असणार आहे. व याची किंमत जवळपास $6 अब्ज म्हणजे जवळपास 45,300 कोटी रुपयांच्या आसपास या सौर ऊर्जा प्रकल्पाची किंमत असणार आहे. आपल्यासाठी परीक्षेच्या सोयीनं सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की सोलार फोटोवोल्टाईक कॅपॅसिटी. फोटोवोल्टाईक सेल म्हणजे काय? सूर्याच्या ऊर्जेला इलेक्ट्रिसिटीमध्ये कन्वर्ट करणारी जी सेल असते त्याला आपण काय म्हणतो? सोलार फोटोवोल्टाईक सेल असं म्हणतो. तर या सोलार फोटोवोल्टाईक सेलची जी कॅपॅसिटी आहे, म्हणजे कोणत्या देशाकडे सगळ्यात जास्त कॅपॅसिटी आहे अशा देशांची नावं इथं दिली आहेत. सगळ्यात जास्त कॅपॅसिटी असणारा देश आहे चायना, 2 नंबर अमेरिका, 3 नंबर जापान, 4 नंबर जर्मनी, 5 नंबर भारत. भारताची रँक लक्षात ठेवा, 5 नंबर भारत, 6 नंबर इटली, 7 नंबर ऑस्ट्रेलिया आणि 8 नंबर इंग्लंड किंवा युनायटेड किंगडम. तर बेसिकली जगभरामध्ये सर्वात जास्त सोलार फोटोवोल्टाईक कॅपॅसिटी असणारे हे सर्व देश आहेत. तर यासोबतच आपल्या भारताचा जर विचार केला तर भारतामध्ये सर्वात जास्त सोलार फोटोवोल्टाईक कॅपॅसिटी असणारे राज्य कोणते? तर ते राज्य आहेत, सगळ्यात पहिलं महत्त्वाचं राज्य आहे, मी इथं लिहून दाखवतो मोठ्यामध्ये. पहिलं राज्य आहे कर्नाटक, दुसरं राज्य आहे राजस्थान, तिसरं राज्य आहे तेलंगणा, चौथं राज्य आहे आंध्र प्रदेश, 5वं राज्य आहे तमिळनाडू, त्यानंतर 6वं राज्य आहे गुजरात व महाराष्ट्राची रँक आहे 8 नंबर. महाराष्ट्र हे सोलार ऊर्जा निर्माण करणारं 8वं मोठं राज्य आहे भारतामधील. लॉजिकली लक्षात ठेवा, कर्नाटक, राजस्थान, तेलंगणा, आंध्र प्रदेश, तमिळनाडू, गुजरात आणि 8 नंबरचा आहे महाराष्ट्र. व देशांमध्ये सुद्धा भारताची रँक किती आहे? भारताची रँक ही जवळपास 5 नंबरची रँक आहे, हे लक्षात ठेवा. याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर पुढची महत्त्वाची न्यूज आहे, फायनान्स आणि रिअल इस्टेटसह 5 क्षेत्रात मिळतील नोकऱ्या. बघा, आता ही जी न्यूज आहे, या न्यूजचा उद्देश तुम्हाला यामधनं काहीतरी प्रश्न मिळतील हा उद्देश बिलकुल नाही आहे. बऱ्याचदा काय होतं, तुम्ही न्यूजपेपर वाचता आणि न्यूजपेपर वाचताना जेव्हा अर्थवृत्तांत या टॉपिकवर तुम्ही येता त्यावेळेस तुम्हाला कळतं की आपण अर्थवृत्तांत या टॉपिकवर खूप फॅक्च्युअल डेटा आहे, तो सगळा आपण लिहून काढतो, त्याच्या आपण विनाकारण नोट्स काढतो आणि आपल्याला नंतर लक्षात येतं की यावर प्रश्नच येत नाही. सो एक लक्षात ठेवा, विनाकारणचा फॅक्च्युअल डेटा गोळा करत बसू नका. हां, त्या फॅक्च्युअल डेटाचा तुम्ही तुमच्या अभ्यासामध्ये कसा ॲनालिसिस करू शकता, याचा तुम्ही वापर कसा करू शकता, याचा मात्र तुमच्या बाजूने विचार व्हायला हवा. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आता बेसिकली ही न्यूज काय म्हणते? ही न्यूज म्हणते की लॉकडाऊन जेव्हा हळूहळू रिलॅक्स होत जाईल,
शिथिल होत जाईल त्यावेळेस कोणते असे क्षेत्र आहेत की ज्या क्षेत्रामध्ये सर्वात जास्त नोकऱ्या मिळतील. सो या सोने यांचं म्हणणं आहे मायनिंग क्षेत्र म्हणजे खाणकाम, त्यानंतर रिअल इस्टेट क्षेत्र, त्यानंतर वित्त क्षेत्र म्हणजे फायनान्शियल सर्व्हिसेस, त्यानंतर बांधकाम क्षेत्र व सगळ्यात शेवटचं विमा म्हणजे इन्शुरन्स. हे 5 असे क्षेत्र आहेत ज्या क्षेत्रामध्ये सर्वात जास्त नोकऱ्या मिळू शकतात. म्हणजे याचाच अर्थ हा आहे की या क्षेत्रामध्ये खूप लवकर तेजी येऊ शकते. सो सरकारनं या क्षेत्रामध्ये येणाऱ्या तेजीचा फायदा घेऊन जो आपल्या भारतामधील बेरोजगारीचा दर वाढलेला आहे व आपण मंदीकडे जाऊ शकतो त्या ठिकाणी रोजगार निर्मिती करून लोकांना त्या ठिकाणी शिफ्ट करून लवकरात लवकर इकॉनॉमीला ट्रॅकवर आणणं गरजेचं आहे. इथं आणखीन एक महत्त्वाचं वाक्य आहे, मॅन्युफॅक्चरिंग व सेवा क्षेत्रामधील जी ग्रोथ आहे ही माइल्ड असेल, ही सौम्य असेल. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा कधी तुम्ही इकॉनॉमीचा विचार करता त्यावेळेस तुम्हाला एकतर ॲग्रिकल्चर आठवतं किंवा सेवा क्षेत्र आठवतं. तुम्हाला हे असं मायन्यूट आठवत नाही. MPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांना लक्षात ठेवा, तुम्ही तुमच्या अभ्यासाचा पर्स्पेक्टिव्ह ब्रॉड करणं गरजेचं आहे. साखर कारखाने, शेती, त्यानंतर इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी याच्या पलीकडे तुम्ही विचारच करत नाही आहेत. तुम्ही हा विचार करा की आपल्या इकॉनॉमीमध्ये किती सेक्टर्स आहेत, कोणते क्षेत्र आहेत, त्यांचा ग्रोथ किती आहे, त्यांचं GDP मधलं योगदान किती आहे. जेव्हा तुम्ही या सगळ्या अँगलनं विचार करायला सुरू कराल ना तेव्हा ऑटोमॅटिकली पेपर वाचताना तुम्हाला महत्त्वाची न्यूज कळेल, त्यावर प्रश्न येऊ शकतो का, येत असेल तर कोणत्या प्रकारचा येईल, तुमचा वेळ पण वाचेल, अभ्यास फोकस्ड असेल व तुम्हाला मार्क मिळण्याचे चान्सेस जास्त असतील. लक्षात ठेवा, तुम्ही कोणतीही गोष्ट वाचताना अगोदर बर्ड्स आय व्ह्यू असणं गरजेचं, म्हणजे अगोदर लांबून पाहायचं, वरवरचे सेक्टर पाहायचे आणि त्यानंतर त्याच्या मायन्यूट डिटेलिंगकडे जाणं गरजेचं आहे. सो हे 5 सेक्टर्स आहेत, लक्षात ठेवा. हे तुम्ही एस्सेमध्ये सुद्धा लिहू शकता. सोबत याच्याबद्दलची माहिती तुम्ही तुमच्या इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा जेव्हा प्रश्न विचारला जाईल त्यावेळेस तुम्ही याची माहिती चांगल्या पद्धतीनं सांगू शकता. या क्षेत्रांची नावं लक्षात ठेवा, यांच्यावर फॅक्च्युअल प्रश्न विचारला जाणार नाही, डोंट वरी. या गोष्टी विनाकारण पाठ करत ठेवायची गरज नाही. त्यानंतर पुढची महत्त्वाची गोष्ट आहे, जालना, बीड, उस्मानाबाद, परभणीच्या कौटुंबिक न्यायालयांना 5 वर्षांसाठी मंजुरी मिळाली. बघा, महत्त्वाची गोष्ट, कोणत्या जिल्ह्यामध्ये किती कौटुंबिक न्यायालय आहेत, त्यांना किती वर्षांसाठी मंजुरी मिळाली याच्यावर बिलकुल प्रश्न येणार नाही आहे. फक्त काय लक्षात ठेवायचं, जेव्हा तुम्ही पेपर वाचता त्यावेळेस तुमच्या लक्षात यायला हवं की अरे कौटुंबिक न्यायालयाचा एक प्रकार असतो जो आपल्या राज्यसेवेच्या जनरल स्टडीज पेपर 2चा भाग आहे, ज्यामध्ये एक मुद्दा आहे ऑल्टरनेटिव्ह डिस्प्यूट रिझोल्यूशन. बेसिकली तुम्हाला माहीत असेल, कोर्टामध्ये जर तुम्ही एखादा खटला सोडवायला जाल, तुम्हाला माहिती आहे एखादा खटला सोडायला मिनिमम 3 ते 4 वर्ष लागतात. एक सिंपल फॅक्ट सांगतो, भारतीय न्यायव्यवस्थेसमोर सध्या जवळपास 3 करोड केसेस पेंडिंग आहेत. म्हणजे आपण नवीन केसेस घेणं थांबवलं व आहे त्याच केसेस जर सोडायचा प्रयत्न केला तर आजपासून भारतीय न्यायव्यवस्थेला या केसेस सोडायला जवळपास 50 वर्षांपेक्षा जास्त कालावधी लागेल. आणखीन एक वाक्य बघा, शहाण्यानं कोर्टाची पायरी चढू नाही. पण ठीक आहे, हे सगळं मान्य, मग आमच्या अडचणी सोडवायच्या कशा? तर आपली न्यायव्यवस्था व आपली लीगल सिस्टीम स्वतः म्हणते की तुमचं प्रत्येक भांडणे कोर्टात जाऊनच सोडविणं गरजेचं नाही आहे. बरेचशी भांडणं, बरेचसे वाद असतात, बरेचसे तंटे असतात, हे तुम्ही आउट ऑफ कोर्टसुद्धा सेटल करू शकता. मग जर हे भांडण, वाद किंवा तंटे आउट ऑफ कोर्ट जर सेटल करायचे असतील तर त्यासाठी वेगवेगळ्या मेकॅनिझम्स आहेत. त्या वेगवेगळ्या मेकॅनिझम्सपैकी एक महत्त्वाची मेकॅनिझम आहे कौटुंबिक कोर्ट, ज्याला आपण फॅमिली कोर्ट असं म्हणतो. राईट, आपण फॅमिली कोर्ट काय समजून घ्या आणि यामुळे तुमचे खटले लवकरात लवकर कोणत्या पद्धतीनं सोडविले जाऊ शकतात याचा आपण विचार करूया. सो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, कौटुंबिक न्यायालयाची जी स्थापना आहे, ही कौटुंबिक न्यायालयाची स्थापना कौटुंबिक न्यायालय कायदा फॅमिली कोर्ट ॲक्ट 1984च्या अंतर्गत केली जाते. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, कौटुंबिक कोर्टाची स्थापना म्हणजे फॅमिली कोर्टची स्थापना राज्य सरकारमार्फत केली जाते. पहिला महत्त्वाचा मुद्दा, ही स्थापना करण्यासाठी राज्य सरकारने हायकोर्टासोबत चर्चा करणं कंपल्सरी आहे. म्हणजे फॅमिली कोर्टची स्थापना राज्य सरकार जरी करत असलं तर ही स्थापना करत असताना राज्य सरकारनं हायकोर्टला कन्सल्ट करणं गरजेचं आहे. इथे एक महत्त्वाचा मुद्दा आहे, ज्या शहराची लोकसंख्या 10 लाखापेक्षा जास्त आहे, म्हणजे ज्या शहराची लोकसंख्या 1 मिलियनपेक्षा जास्त आहे, त्या प्रत्येक शहरामध्ये कौटुंबिक न्यायालय स्थापन करणं हे राज्य सरकारवर बंधनकारक आहे. परत एकदा सांगतो, ज्या शहराची लोकसंख्या 10 लाखापेक्षा जास्त आहे त्या प्रत्येक शहरामध्ये कौटुंबिक न्यायालय स्थापन करणं हे राज्य सरकारवर बंधनकारक आहे. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. यामध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत. महत्त्वाचा नियम, कौटुंबिक न्यायालय स्वतःचे नियम स्वतः ठरवू शकतं.
म्हणजे काय, मग कौटुंबिक न्यायालयाला इंडिपेंडन्स असेल, ऑटोनॉमी असेल व ते लवकरात लवकर आपले खटले कसे निकाली लावावे, आपला निकाल लवकरात लवकर कसा द्यावा, आपण गोष्टींचा निकाल कसा लावावा, यासाठी ते स्वतःचे नियम स्वतः ठरवू शकतं. महत्त्वाची गोष्ट, कौटुंबिक कोर्टाचा, फॅमिली कोर्टचा भर हा निकाल देण्यापेक्षा समेट घडवण्यावरती जास्त असतो. म्हणजे फायनल निकाल देऊन एखाद्या पार्टीला नाराज करणं व एखाद्या पार्टीला खुश करणं यापेक्षा ही पर्टिक्युलर गोष्ट दोघांच्या सामोपचारानं, दोघांच्या चर्चेनं, दोघांच्या काउन्सिलिंगनं आपण समेट घडून कसं सोडवू शकतो हे ठरविण्याकडं कौटुंबिक कोर्टचा, फॅमिली कोर्टचा सगळ्यात जास्त भर असतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, फॅमिली कोर्टला लीगल सिस्टीमपासून दूर ठेवण्यात आलेलं आहे व फॅमिली कोर्टमध्ये स्वतःची बाजू मांडण्यासाठी ॲज सच तुम्हाला वकील असावाच लागतो असं बिलकुल नाही. फॅमिली कोर्टमध्ये तुम्ही विदाऊट वकील स्वतःसुद्धा स्वतःची अपील मांडू शकता. व जर तुम्हाला फॅमिली कोर्टने दिलेल्या निकालाबद्दल नाराजी असेल किंवा तुमचे ग्रीव्हन्सेस असतील व तुम्हाला तो निकाल मान्य नसेल, तर या कंडिशनमध्ये फॅमिली कोर्टच्या निकालाच्या विरुद्ध तुम्ही हायकोर्टकडे अपील करू शकता. हा मुद्दा लक्षात ठेवा, यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. फॅमिली कोर्टच्या निकालाच्या विरुद्ध तुम्ही हायकोर्टामध्ये अपील करू शकता. ही जी सगळी सिस्टीम आहे, या सगळ्या सिस्टीमला आपण ऑल्टरनेटिव्ह डिस्प्यूट रिड्रेसल मेकॅनिझम असं म्हणतो. म्हणजे काय, डिस्प्यूट म्हणजे काय, वाद. रिड्रेसल म्हणजे काय, सोडविणं. सो सध्या आपल्याकडे वाद सोडविण्यासाठी काय व्यवस्था आहे, न्यायालय. पण न्यायालयाची कंडिशन आपल्याला माहिती आहे, खूप जास्त केसेस पेंडिंग आहेत. सो न्यायालयाला असणारा पर्याय म्हणजे काय, कौटुंबिक कोर्ट. पर्याय म्हणजे काय, ऑल्टरनेटिव्ह. म्हणून या कौटुंबिक कोर्टला काय म्हणायचं, ऑल्टरनेटिव्ह डिस्प्यूट रिड्रेसल मेकॅनिझम. पर्यायी तंटा सोडविणारी व्यवस्था म्हणजे काय, ऑल्टरनेटिव्ह डिस्प्यूट रिड्रेसल मेकॅनिझम. त्यानंतरची पुढची महत्त्वाची न्यूज आहे, सिंगापूर जे सिटी स्टेट आहे. तुम्हाला आठवत असेल 5 किंवा 6 दिवसांपूर्वी आपण सिंगापूरबद्दल डिटेलमध्ये स्टडी केलेला आहे. सो सिंगापूरनं स्वतःचं एन्व्हायरमेंट आणि काही महत्त्वाच्या बिल्डिंग्स ह्या थंड ठेवण्यासाठी त्यांनी एक स्वतःची कूलिंग प्रणाली विकसित केलेली आहे. ही कूलिंग प्रणाली जवळपास 40% विजेची बचत करते आणि जेवढा अमाऊंट ऑफ विजेची बचत करते त्यामधनं जी एनर्जी सेव्ह होते, ही एनर्जी जवळपास 10,000 कार एवढी आहे. म्हणजे 10,000 कार जेवढं पर्यावरणाला नुकसान पोचवू शकतात तेवढं नुकसान पोचवण्यापासून वाचणं हे या कूलिंग सिस्टीमचं काम आहे. बेसिकली तुम्हाला माहीत असेल, सिंगापूर हे ट्रॉपिक्समध्ये येतं, म्हणजे काय, उष्णकटिबंधामध्ये येतं. जिओग्राफीच्या विद्यार्थ्यांना माहिती आहे की उष्णकटिबंधामध्ये असणाऱ्या देशांमध्ये 12 महिने गरमी असते, रोज दुपारी पाऊस पडतो, हे सगळं तुम्हाला माहिती. व अशा ठिकाणी जर ह्युमिड वातावरण असेल आणि हॉट वातावरण असेल तर ऑटोमॅटिकली आपल्या कामाची एफिशियन्सी कमी होते व आपली प्रोडक्टिव्हिटी कमी होते. सो यामुळं ही सर्व ठिकाणं थंड राहणं अपेक्षित असतं. सो यासाठी एक उपाय आहे एअर कंडिशन्सचा. पण एअर कंडिशन्समधून निर्माण होणारे पॉइझनस गॅसेस, की जे गॅसेस ज्यामुळं ओझोनला धोका पोचतो व यासोबतच एअर कंडिशन्सला लागणारी एनर्जी, यामुळे काय होतं की खूप मोठ्या प्रमाणात पर्यावरणाची हानी होते. सो ही हानी होऊ नाही यामुळं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे, सिंगापूरनं स्वतःची एक अंडरग्राऊंड कूलिंग सिस्टीम डेव्हलप केलेली आहे. या कूलिंग सिस्टीमला स्वतःचा अवॉर्डसुद्धा मिळालेला आहे. या कूलिंग सिस्टीमचं नाव लक्षात ठेवा, या कूलिंग सिस्टीमचं नाव आहे मरीना बे कूलिंग सिस्टीम. यामार्फत 40% ऊर्जेची बचत होते. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, आजच्या घडीला जगामध्ये दर 10 सेकंदाला एका एअर कंडिशनची खरेदी केली जाते. तुम्ही विचार करा, एनर्जीची लागणारी गरज किती मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि यामुळे गोष्टी किती अडचणीच्या होऊ शकतात. दर 10 सेकंदाला एका एअर कंडिशनची खरेदी केली जाते जगामध्ये. विचार करा, द हार्म टू दी एन्व्हायरमेंट. त्यानंतरची पुढची महत्त्वाची न्यूज आहे स्पेस वॉकबद्दल. ही पर्टिक्युलर न्यूज तुम्ही परीक्षेच्या दृष्टीने तर लक्षात ठेवू शकता. सोबत ही अभिमानाची सुद्धा गोष्ट आहे की 68 वर्षीय कैथी सुलिवान या जगातील पहिल्या महिला आहेत ज्यांनी अंतराळामध्ये स्पेस वॉकसुद्धा केलेला आहे व सोबतच जगातील जो सगळ्यात खोल डोह आहे, ज्याला आपण ट्रेंच असं म्हणतो, गर्ता असं म्हणतो, या सगळ्यात खोल असणाऱ्या चॅलेंजर डीपमध्ये सुद्धा त्यांनी टच करून आले, त्या समुद्र तळाशी जाऊन आलेल्या आहेत. असं करणाऱ्या त्या जगातील पहिला महिला आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हा मुद्दा तुम्ही एस्सेमध्ये सुद्धा टाकू शकता व सोबतच हे दोनही मुद्दे तुम्ही तयारी करू शकता. इथं मला 3 ते 4 महत्त्वाचे मुद्दे सांगायचे आहेत आणि हे मुद्दे सांगताना माझा हा उद्देश आहे की तुम्ही याकडे लक्ष द्या की मी प्रत्येक मुद्दा कसा स्ट्रक्चरली सांगतोय. पहा, सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट, पहिला मुद्दा आपल्याला काय कळाला तर कॅथी सुलिवान यांचं नाव आपल्याला कळालं, कॅथी सुलिवान. दुसरा मुद्दा काय आहे तर यांनी समुद्रात सगळ्यात खोल असणाऱ्या मरियाना ट्रेंचमध्ये त्यांनी काय केलं, समुद्र तळाला टच केला. सो जगातील सगळ्यात खोल
असणारा भाग कोणता आहे? मरियाना ट्रेंच. हे करत असताना त्यांनी कशाच्या पृष्ठभागाला टच केलेला आहे? तर चॅलेंजर डीपच्या पृष्ठभागाला, म्हणजे सगळ्यात खोल असणारा जो भाग आहे चॅलेंजर डीप, याला त्यांनी टच केलेला आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट, या मरियाना ट्रेंचची खोली किती आहे? ती आहे जवळपास 35,810 फूट. हा चौथा महत्त्वाचा मुद्दा. पाचवा महत्त्वाचा मुद्दा, हे सर्व करत असताना त्यांना कोणत्या खाजगी कंपनीनं मदत केलेली आहे? कोणत्या खाजगी कंपनीच्या सहाय्यानं त्या गेलेल्या आहेत? तर त्या कंपनीचं नाव आहे एक्सपेडिशन्स नावाची कंपनी, जी लॉजिस्टिकमधली कंपनी. हा पाचवा महत्त्वाचा मुद्दा, एक्सपेडिशन्स नावाची लॉजिस्टिक कंपनी. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, कॅथी सुलिव्हान या एकट्या नव्हत्या, तर यासोबत त्यांच्यासोबत होते विक्टर एल वेस्कोवोही, हे यांचं नाव आहे, हे यांच्यासोबत होते. विक्टर एल वेस्कोवोही हे यांच्यासोबत होते. पहा, 5 महत्त्वाचे मुद्दे आपल्याला कळाले. पहिला मुद्दा कॅथी सुलिव्हान. दुसरा मुद्दा, जगातील सगळ्यात खोल ट्रेंच कोणता आहे? मरियाना ट्रेंच. त्यांनी कशाला टच केलं? चॅलेंजर डीपला टच केलेला आहे. याची खोली आहे 35,810 फूट खोली आहे. त्यानंतर कंपनीचं नाव आहे एक्सपेडिशन्स लॉजिस्टिक्स. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, यांना सोबत असणारे कोण होते? विक्टर एल वेस्कोवोही हे यांच्या सोबत होते. सो हे बेसिकली लक्षात ठेवा, आणि जेव्हा कधी एस्से लिहाल त्यावेळेस यांच्या नावानं तुम्ही स्टार्ट करा. खूप सगळे मुद्दे जे तुम्ही एस्सेमध्ये टाकू शकता. त्यानंतर पुढची महत्त्वाची न्यूज आहे ती आहे N95च्या मास्कच्या किमतीबद्दल. तुम्हाला माहीत असेल, कोरोना आला, लॉकडाऊन झालं, आणि त्यानंतर सगळ्या मेडिकल्समधनं हँड सॅनिटायझर असतील, मास्क असतील, हे सगळं दिसणं गायब झालं. आता ते खूप मोठ्या प्रमाणात आले, पण या सगळ्यांच्या किमती खूप जास्त वाढल्यात. तुम्हाला आठवत असेल, हँडवॉशचा बाय 1 गेट 1 फ्री नावाचा सॅशे होता, बरोबर आहे? सगळ्या कंपन्यांचे बाय 1 गेट 1 फ्री होतं. आता सिंगलची किंमत त्या 2च्या दुप्पट करण्यात आली. म्हणजे सगळ्यात मोठी अडचण काय होते की मग या फार्मास्युटिकल गोष्टींची किंमत कोण ठरवतं? कारण अडचण अशी आहे की या फार्मास्युटिकल कंपनी, या फार्मास्युटिकल वस्तूंच्या किमतीचा सगळ्यात मोठा फटका सर्वसामान्यांना बसतो. सो त्याबद्दल आपण शिकून घेणार आहोत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, N95 मास्कच्या किमतीबाबत 10 दिवसांच्या आत फेरविचार करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. कुणाला दिलेले आहेत? NPPAला देण्यात आलेले आहेत. व्हॉट इज NPPA? नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग ऑथॉरिटी. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, भारतामध्ये उत्पादन होणाऱ्या सर्व फार्मास्युटिकल प्रोडक्टच्या किमती ठरविणारी ही सगळ्यात महत्त्वाची संस्था आहे. रेग्युलेशन करणारी सगळ्यात महत्त्वाची संस्था आहे, जिचं नाव आहे नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग ऑथॉरिटी. आपण याच्याबद्दल थोड्या जास्त गोष्टी समजून घेऊया. सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट, नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग ऑथॉरिटी. पहिला मुद्दा, ही एक गव्हर्नमेंट रेग्युलेटरी एजन्सी आहे. याची स्थापना भारत सरकारच्या अध्यादेशाद्वारे झाली. म्हणजे याची स्थापना सरकारच्या कायद्यामार्फत झालेली नाही आहे. म्हणजेच ही पर्टिक्युलर संस्था स्टॅच्युटरी संस्था नाही. GR गव्हर्नमेंट रिझोल्युशन किंवा सरकारी अध्यादेशामार्फत स्थापना झालेली आहे. याचा मेन उद्देश काय आहे? औषधींच्या किमतीवर रेग्युलेशन ठेवणं, नियंत्रण ठेवणं. या नियंत्रण ठेवण्यासाठी ड्रग प्राइस कंट्रोल ऑर्डर प्रकाशित करते. तुम्ही खूपदा ते शब्द पाहिजे असेल बघा, DPCO, ड्रग प्राइस कंट्रोल ऑर्डर. हे कोणामार्फत प्रकाशित केलं जातं? नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग ऑथॉरिटीच्या मार्फत प्रकाशित केलं जातं. नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग ऑथॉरिटी ही डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकलच्या अंडर येते, जे मिनिस्ट्री ऑफ केमिकल्स अँड फर्टिलायझरच्या अंतर्गत काम करतं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, सगळे मुद्दे लक्षात ठेवा. रेग्युलेटरी एजन्सी आहे, भारत सरकारच्या अध्यादेशाद्वारे स्थापना झाली आहे. ड्रग प्राइस कंट्रोल ऑर्डर प्रकाशित करते. हे डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकलच्या अंडर येतं, जे मिनिस्ट्री ऑफ केमिकल्स अँड फर्टिलायझर्सच्या अंतर्गत काम करतं. नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग ऑथॉरिटी. त्यानंतर पुढची महत्त्वाची न्यूज आहे, राज्य माहिती आयोगाकडून द्वितीय अपिलांच्या सुनावण्या ऑनलाईन सुरू होतील. सेम अडचण आहे, कोरोना आल्यामुळे सगळ्या गोष्टी ज्या ठप्प झाल्या होत्या त्यातील एक गोष्ट सुरू करण्यासाठी आता सुरुवात झालेली आहे. त्यातील ही एक महत्त्वाची गोष्ट आहे, महाराष्ट्राच्या राज्य माहिती आयोगानं सांगितलेलं आहे की ज्या पर्टिक्युलर केसेसमध्ये पहिली अपील झाली आहे व ज्या अग्रीवड पर्सनला, तक्रारदार व्यक्तीला या पहिल्या ऑर्डरच्या अगेन्स्ट दुसरी ऑर्डर अपील करायची आहे, ती सर्व लोक महाराष्ट्र स्टेट इन्फॉर्मेशन कमिशनच्या ऑफिसमध्ये स्वतःच्या अपील अनाऊन्स करू शकतात. त्यांची सुनावणी लवकरात लवकर ऑनलाईन पद्धतीनं सुरू करण्यात येईल. हे महाराष्ट्र राज्य माहिती आयोगाद्वारे घोषित करण्यात आलेलं आहे. आपण पुढच्या काही स्लाइड्समध्ये महाराष्ट्र राज्य माहिती आयोग, महाराष्ट्र स्टेट इन्फॉर्मेशन कमिशनबद्दल काही महत्त्वाचे मुद्दे अभ्यास करणार आहोत. सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट, राज्य माहिती आयोगाची स्थापना ही राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट 2005 नुसार होते.
राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट, माहिती अधिकार कायदा 2005 नुसार स्थापना होते. यामध्ये जर कॉम्पोजिशन पाहायला गेलं तर एक चीफ स्टेट इन्फॉर्मेशन कमिशनर्स असतात व सोबत त्यांना मदत करण्यासाठी बाकीचे स्टेट इन्फॉर्मेशन कमिशनर्स असतात. राज्य मुख्य माहिती आयुक्त हे एक असतात व यासोबत यांना मदत करण्यासाठी राज्य माहिती आयुक्त असतात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हे जे राज्य मुख्य माहिती आयुक्त व राज्य माहिती आयुक्त आहेत यांना वयाची मर्यादा काय आहे तर यांचा कार्यकाळ हा मॅक्सिमम 5 वर्षांचा असू शकतो. म्हणजे आज जॉईन केल्यानंतर ते मॅक्सिमम 5 वर्षांचे त्या पदावर राहू शकतात. पण जर हे 5 वर्ष पूर्ण होण्याच्या अगोदरच जर त्यांचे 65 वर्ष पूर्ण झाले तर त्यांना त्या पदावरून पाय उतार व्हावं लागतं. सो राज्य मुख्य माहिती आयुक्त व राज्य माहिती आयुक्त हे 5 वर्ष किंवा वयाच्या 65व्या वर्षापर्यंत त्या पदावर राहू शकतात. यांची नेमणूक राज्यपाल करतात. त्याच्या अगोदर एक छोटा महत्त्वाचा मुद्दा, स्टेट इन्फॉर्मेशन कमिशनर्सची संख्या 10 पेक्षा जास्त नको. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. स्टेट इन्फॉर्मेशन कमिशनर्सची संख्या ही 10 पेक्षा जास्त असता कामा नये. यांची नेमणूक राज्यपाल करतात. ही नेमणूक करत असताना राज्यपालांना काही नावं सुचविली जातात व त्या नावांची नेमणूक राज्यपालांना करावी लागते. ही नावं सुचवत असताना एक समिती ही नाव सुचविते. ही 3 सदस्यीय समिती असते. यामध्ये एक व्यक्ती मुख्यमंत्री असतात, दुसरे व्यक्ती विरोधी पक्ष नेता असतो व तिसरा व्यक्ती एक कॅबिनेट मंत्री असतो ज्याचं नाव मुख्यमंत्र्यांनी सुचविलेलं असतं. सो ही 3 सदस्यीय समिती या नावांना सुचविते. 3 सदस्यीय समितीमध्ये 3 सदस्य असतात, मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेता व एक कॅबिनेट मंत्री ज्याचं नाव कुणी सुचविलं आहे, मुख्यमंत्र्यांनी सुचविलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, राज्य मुख्य माहिती आयुक्त व राज्य माहिती आयुक्त हे दोनही व्यक्ती पुनर्नेमणुकीसाठी पात्र नसतात. लक्षात ठेवा, राज्य मुख्य माहिती आयुक्त व राज्य माहिती आयुक्त हे दोनही व्यक्ती पुनर्नेमणुकीसाठी पात्र नसतात. त्यानंतरची पुढची महत्त्वाची न्यूज आहे ती आहे राज्यातील सर्वच्या सर्व ई-712 आता ओपन क्लाउडवर अवेलेबल असेल. बेसिकली तुम्हाला लक्षात असेल की 712 मिळवताना तलाट्याकडे जाताना होणारा त्रास, कृषी सेवकाकडे, ग्रामसेवकाकडे होणारा त्रास, यामुळे शेतकरी हवालदिल झालेला असतो. सो यामुळं महाराष्ट्र भूमी अभिलेख कार्यालयामार्फत सध्याच्या कंडिशनला हे सर्व 712 ओपन क्लाउडवर अवेलेबल आहेत. यापैकी जवळपास 2.5 कोटी 712 हे डिजिटल स्वाक्षरीसहित उपलब्ध आहेत. तुमच्या माहितीसाठी सांगतो, राज्यात एकूण 712ची संख्या 2,52,00,000 आहे. यापैकी 2,49,00,000 712 हे डिजिटल स्वाक्षरीने तयार आहेत. फक्त 3,00,000 712चं डिजिटल स्वाक्षरी करणं बाकी आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, सध्याच्या कंडिशनला दिवसभरामध्ये जवळपास 7 ते 8 हजार 712 डाउनलोड होऊ शकतात. मागील काही दिवसांपासून दिवसभरामध्ये जवळपास 15 ते 20 हजारापर्यंत 712 डाउनलोड होत आहेत. अगोदर जी अडचण व्हायची ना, 712 डाउनलोड होण्यासाठी खूप जास्त वेळ लागत होता, सर्व्हर हँग होत असे किंवा बंद पडत असे, हे सगळे प्रकार आता बंद होणार आहेत. या सगळ्या गोष्टी होणार नाहीत. तुम्ही ओपन क्लाउडमधनं सहजासहजी 712 डाउनलोड करू शकता. हा 712 डाउनलोड करण्यासाठी सर्वसामान्यांच्या माहितीसाठी सुद्धा सांगतो, हा 712 तुम्ही या संकेतस्थळावरून डाउनलोड करू शकता. इथपर्यंत न्यूज झाल्या. आता आपण आपली टेस्ट सुरू करूया. आज 9 तारखेच्या कालच्या लेक्चरवरती टेस्ट आहे. परत एकदा सांगतो, टेस्ट तुम्हाला ऑनलाईन सोडवायची आहे. तुमच्या पेजवर बाजूला उत्तर लिहायचं आहे व ते उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे. आपल्याला स्वतःचं कॉन्सन्ट्रेशन, आपली मेमरी या सगळ्या गोष्टींवर काम करायचं आहे. सो आपण आपली टेस्ट सुरू करूया. 9 जून 2020चा चालू घडामोडीचा दुसरा सराव प्रश्नसंच आहे. ही सेकंड टेस्ट आहे. सगळ्यात पहिला प्रश्न आहे, भारताची पहिली ऑपरेशनल स्मार्ट सिटी कोणत्या राज्यामध्ये आहे? भारताची पहिली ऑपरेशनल स्मार्ट सिटी कोणत्या राज्यामध्ये आहे? पर्याय आहेत महाराष्ट्र, गुजरात, 3 नंबर केरळ, 4 नंबर यापैकी नाही. त्यानंतर पुढची महत्त्वाचा प्रश्न आहे, नर्मदा नदीबाबत अचूक विधाने निवडा. पहिलं विधान आहे, नर्मदा नदी दक्षिण भारत आणि उत्तर भारत यामधील पारंपरिक सीमा निर्माण करते. दुसरा पर्याय वाक्य आहे, नर्मदा नदी भरूच शहराच्या पूर्वेकडून गल्फ ऑफ कच्छमध्ये अरबी समुद्रात मिळते. पर्याय आहेत फक्त अ बरोबर, फक्त ब बरोबर, फक्त दोन्ही बरोबर आणि चौथा पर्याय आहे दोन्ही चूक. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे, खालीलपैकी अचूक विधाने निवडा. पहिलं विधान आहे, ऑल इंडिया मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनची स्थापना एम विश्वेश्वरय्या यांनी केली. दुसरं विधान आहे, याची स्थापना भारत स्वातंत्र्यानंतर झालेली आहे. दुसरं महत्त्वाचं विधान. पर्याय आहे अ अचूक,
दुसरा पर्याय ब अचूक, तिसरा आहे दोन्ही अचूक आणि चौथा आहे दोन्ही चूक. हे 4 पर्याय आहेत. प्रश्न नंबर 4 आहे, भारतातील पत दर्जा म्हणजे क्रेडिट रेटिंग ठरविणाऱ्या संस्था कोणत्या आहेत? पहिला आहे क्रिसिल, दुसरा आहे डोमिनियन बॉन्ड रेटिंग सर्व्हिसेस, तिसरा आहे फिच रेटिंग्स, चौथा आहे इक्रा. पर्याय आहे अ आणि क, दुसरा पर्याय आहे अ क आणि ड, तिसरा पर्याय अ आणि ड आणि चौथा पर्याय आहे वरीलपैकी सर्व. 5वा प्रश्न आहे, खालीलपैकी बरोबर असणारे विधान निवडा. न्यूझीलंड हे बेट दक्षिण पश्चिम प्रशांत महासागरात आढळणारे एक बेट आहे. दुसरा आहे न्यूझीलंडची राजधानी वेलिंग्टन आहे आणि तिसरा आहे न्यूझीलंड या देशामधून विषुववृत्त जाते. विषुववृत्त म्हणजे काय? इक्वेटर यामधनं जातं. इंग्लिशमधला शब्द आहे इक्वेटर, या देशामधनं जातं. पर्याय आहेत अ आणि ब बरोबर, अ आणि क बरोबर, अ ब क बरोबर आणि सगळ्यात शेवटचा आहे यापैकी नाही. सर्वांना सुचवल सगळे प्रश्न सोडवा. प्रश्न सोडून झाल्यानंतर कमेंट बॉक्समध्ये तुमची उत्तरं नक्की टाका. थँक्यू व्हेरी मच. हॅव अ गुड डे.